नमस्कार शेतकरी बंधूंनो. द्राक्ष शेती सध्या गुंतागुंतीची बनत निघालेली आहे. वातावरणीय घटकसुद्धा प्रतिकूल आहेत आणि त्यामुळं शेती करताना अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. तर माझी विनंती आपल्याला राहील की तुमचे जे काही प्रश्न असतात द्राक्ष शेतीमधले ते आमच्याकडं पाठवा. आम्ही त्यांची अचूक पद्धतीनं तुम्हाला उत्तरं देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. ते निश्चित तुम्हाला चांगलं मार्गदर्शक ठरेल याविषयी आम्हाला खात्री आहे आणि या खात्रीपोटीच आम्ही तुम्हाला विनंती करतो की असे प्रश्न तुम्ही वारंवार पाठवायला हरकत नाही. त्याचे आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊ. आता इथं काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत, त्याचा आपण क्रमानं विचार करूया. पहिला प्रश्न आहे, बेसल डोससाठी मार्गदर्शन करावे व जमिनीमध्ये चुनखड 10% आहे तसेच सोडियमचे मार्गदर्शन करावे. आता बेसल डोसचा हा जो प्रश्न आहे हा तो तुमच्या जमिनीशी निगडीत आहे. म्हणजे तुमचं जमीन पृथक्करण अहवाल काय म्हणतोय, जमीन पृथक्करण अहवालात तुम्हाला काय सांगतोय व काय कमी आहे काय जास्त आहे. आता तुम्ही म्हटलं सोडियम जास्त आहे, तर सोडियम जास्त असेल तर काही उपाययोजना करता येतात. म्हणजे क्लोराईडयुक्त खतं कमीत कमी वापरणे, म्हणजे वापरायचीच नाही. ज्याच्यामध्ये क्लोराईड म्हणजे पोटॅशियम क्लोराईड वगैरे सारखी खतं वापरलेली असतात अशा खतांचा उपयोगच करू नका. गंधकाचा उपयोग करा. सल्फ्युरिक ॲसिड आठवड्यातनं एक वेळ तरी कमीत कमी ड्रीपद्वारे सोडा. सेंद्रिय खताचा भरपूर उपयोग करा. मल्चिंग करा. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर जमिनीतील सोडियम निघून जाईल आणि हळूहळू मूळ परिसरामध्ये असणारं जे मीठ असतं, सोडियम असतं ते निघून जाईल आणि मग मुळ्याची वाढ तिथं चांगली होऊन पांढऱ्या मुळ्या तिथं येतील आणि मग अन्नद्रव्याचं शोषण चांगलं होईल. तर सोडियम मूळ परिसरातून कसं निघून जाईल यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की शेणखताचा उपयोग करायचा, सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त उपयोग करायचा, गंधक टाकायचं, सल्फ्युरिक ॲसिड सोडायचं, मल्चिंग करायचं, आच्छादन सेंद्रिय पदार्थाचं मूळ परिसरामध्ये खूप असं आच्छादन करायचं. या गोष्टीचा जर तुम्ही अवलंब केला तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर बेसल डोसच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुमचा जमीन पृथक्करण अहवाल तुम्ही विचारात घ्या आणि मग त्या जमीन पृथक्करण अहवालामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे त्या दृष्टीनं तुम्ही खताचं नियोजन करा. सर्वसाधारणपणे एवढंच म्हणता येईल की ड्रीप खाली खड्डा काढून 1 फूटभर असा खोल खड्डा काढून आणि 1 फूट रुंद असा 1 फूट लांब आणि 1 फूट रुंद असा जर खड्डा तुम्ही काढला तर त्यात त्या मुळ्या उघड्या पडतात. त्या मुळ्या कातरीनं कट करून टाका आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला खाली शेणखत, पालापाचोळा किंवा सेंद्रिय पदार्थ म्हणजे 5-10-0 वगैरे जे काही तुम्हाला, किंवा नेचर्स गोल्ड हे 50% कार्बन असलेलं सेंद्रिय खत आहे, त्याचा तुम्ही अवश्य उपयोग करा. त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होऊन जाईल. तर या बेसल डोसमध्ये सेंद्रिय पदार्थ, गंधक, नंतर सुपर फॉस्फेट म्हणजे जमिनीचा मजदूर बघून सुपर फॉस्फेट वगैरे ह्या सगळ्या खतांचा उपयोग करा. यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश, नत्रमध्ये DAP वगैरे किंवा 24-24-0 किंवा 20-20-0 यासारख्या खतांचा सुद्धा उपयोग करायला काही हरकत नाही. शक्यतो सुपर फॉस्फेटचा मात्र उपयोग अवश्य करा. जरी तुमच्या जमिनीमध्ये चुनखड असली तरी खरोखर जमिनीमधील चुनखड ही फायदेशीर असते. ज्या जमिनी चुनखडयुक्त असतात अशा जमिनीमध्ये फळांचं गुणवत्तापूर्ण उत्पादन येऊ शकतं. फक्त त्या जमिनीचं नियोजन कसं करायचं, त्या जमिनीतील खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, हे कसं करायचं हे जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलं तर तुम्हाला निश्चितपणे त्या जमिनीचा उलट फायदा घेता येईल. कारण तुम्ही जर माती पृथक्करणाचा अहवाल बघितला तर त्या पृथक्करण अहवालामध्ये 75% कॅल्शियम असणं हे खूप चांगलं समजलं जातं आणि 5 ते 10% मॅग्नेशियम आणि राहिलेल्या इतर याच्यामध्ये 5-10% सगळे ही रासायनिक खतं.
आणि म्हणून तिथलं कॅल्शियम हे महत्त्वाचंच आहे. चुनखड आहे म्हणजे कॅल्शियम आहे हे महत्त्वाचंच आहे. फक्त त्या जमिनीचं आपल्याला नियोजन कसं करता येईल अचूक पद्धतीनं हे तुम्ही ध्यानात घेऊन जर व्यवस्थितपणे काम केलं तर अशा जमिनीमध्ये द्राक्षे असो, पेरू असो, काही असो, केळी असो, याचं उत्पादन तुम्हाला गुणवत्तापूर्ण घेता येईल. तर पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर योग्य पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे, पानगळ झाल्यानंतर किती दिवस छाटणी लांबणीवर नेऊ शकतो? ही छाटणी लांबणीवर नेणे यासाठी कोणकोणत्या घटकांचा विचार ध्यानात घेणे आवश्यक आहे? पानगळ झाल्यानंतर कसं असतं, ऑक्टोबरमध्ये हीट खूप वाढते. ऑक्टोबर महिना असतो, हीट खूप वाढते. यावर्षी एक वेगळी परिस्थिती आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वादळ झालेलं आहे, त्यामुळं 2-3 दिवस झालं आभाळ फिरतं आहे. परंतु ऑक्टोबरमध्ये इतर दिवसाचा विचार केला तर खूप हीट असते, खूप उष्णता असते. आणि मग पानगळ झाली असेल तर उष्णता वाढलेली असते. पाऊस जर एखाद दुसरा पडून गेला तर जमिनीत ओलावा असतो. आणि मग काय होतं, द्राक्ष काडीवरील आदलेमध्ये डोळे लगेच फुटायला लागतात. आणि मग फुटले की त्यातनं घड हमखास येतात, म्हणजे घडाचे डोळे फुटतात आणि मग आपण संकटात येतो. तर पानगळ झाल्यानंतर जास्तीत जास्त 7 ते 8-10 दिवसामध्ये तुम्हाला कटिंग घेणं आवश्यक आहे. तर हे सगळं ध्यानात घेऊन तुम्ही छाटणीचं नियोजन पानगळीनंतर करणं आवश्यक आहे. शक्यतो एक गोष्ट ध्यानात घ्या, पानगळ होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करा. मेचा शेवट आणि जूनची सुरुवात या कालावधीमध्ये जर पांढऱ्या व्हरायटी असतील तर बोरडो मिश्रणाचा अचूक असा उपयोग करायला काही हरकत नाही. त्यामध्ये किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, ब्ल्यू क्लॉपर असेल, कोसाईड असेल, गंधक असेल, यांचा उपयोग करायला हरकत नाही. आणि जूनच्या सुरुवातीला आंतरप्रवाही बुरशीनाशक डावणीसाठीची, उदाहरणार्थ मेल्डीड्यू असेल, कर्जट असेल, ॲक्रोबॅट असेल, या रॅनमन असेल, यांचा उपयोग 1-2 स्प्रे घेऊन जर तुम्ही यांचा उपयोग केला तर पुढे येणारी डावणी नियंत्रणात राहते आणि त्यामुळं पानगळीचा धोका टळतो. तर हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरं प्रश्न आहे, काडी परीक्षण गरजेचे आहे का? काडी परीक्षण निश्चितपणे गरजेचं आहे. आपल्याला निश्चितपणे समजतं काडी परीक्षणावरून की किती डोळ्यावर घड आहे. 5-6 म्हणजे काडी 5-6 डोळ्यावर आहेत, 7-8 डोळ्यावर आहेत, 8-9 डोळ्यावर आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला अचूक असं छाटणीचं नियोजन करता येतं. आणि मग वांज फुटी किंवा बाग वांज फुटली ही समस्याच उद्भवणार नाही. आपल्या बागेत निश्चितपणे घड कोणत्या डोळ्यावर आहेत हे आपल्याला समजतं. आणि मग त्या डोळ्यावर व्यवस्थितपणे आपण कटिंग करत गेलो तर निश्चितपणे घडाचे डोळे फुटतील आणि मग वांजफुटी कमी येतील. वांजफुटी काढायचा खर्च कमी येईल, हमखास आपल्याला घड मिळतील आणि मग असं हमखास उत्पादनाची आपल्याला हमी घेता येईल. आणि म्हणून काडी परीक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. काय फार मोठा कोट्यावधी रुपयाचा खर्च आपल्याला त्यासाठी करावा लागत नाही. 25-30 रुपये काडीसाठी एका घेतले जातात. ती काय फार मोठी रक्कम नाही. 4-5 काड्या तुम्ही आणल्या 125 रुपये 150 रुपये जातील. परंतु तुम्हाला तुमच्या बागेचा निश्चितपणे फलधारकतेचा अंदाज येईल. आणि असा निश्चितपणे फलधारकतेचा जर अंदाज तुम्हाला आला तर कटिंगचं नियोजन तुम्हाला अचूक करता येईल. आणि मग असं कटिंगचं नियोजन अचूक झालं की मालाची हमखास गॅरंटी तुम्हाला राहील. तर काडी परीक्षण हे कराच. पुढचा प्रश्न आहे, सध्याच्या बदलत्या वातावरणात द्राक्ष शेतीचे नियोजन कशा प्रकारे करता येईल? एक ध्यानात घ्या, ही काय परिस्थिती यावर्षी चाललेली आहे असं काही नाही, किंवा ही फक्त तुमच्यासाठीच आहे, द्राक्ष शेतीसाठीच आहे. तर हे सगळ्या शेतीचा प्रश्न आहे. मग ते सोयाबीन असो, भुईमुग असो किंवा इतर कुठलीही पिकं असो, ह्या सगळ्या शेतीच्या बाबतीत ही आहे. आणि ही परिस्थिती काही दरवर्षी उद्भवते असं नाही.
कधीतरी अर्धा वर्षानं अशी परिस्थिती येते की जूनमध्ये पाऊस सुरू होतो, तो सप्टेंबरपर्यंत बंदच होत नाही, सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत. अशी कधीतरी परिस्थिती निर्माण होते. अशा वेळेला थोडं पानगळ होऊ देऊ नका. अचूक ज्या ज्या वेळेला मध्ये आधी वेळ मिळेल त्यावेळेला औषधाची म्हणजे बुरशीनाशकाची फवारणी करून घ्या. औषधं असं काय म्हणता येणार नाही, त्याला आपण बुरशीनाशक असं म्हणतो, कारण रोग येतात ते बुरशीजन्य असतात आणि त्याच्यासाठी जी औषधं वापरले जातात त्याला बुरशीनाशक असं म्हटलं जातं. तर बुरशीनाशकाचा अचूकपणे उपयोग तुम्ही केला तर या बदलत्या वातावरणामध्ये टिकून राहता येईल. मुळ्याची वाढ कशी चांगली राहील, पाण्याचा निचरा कसा होईल. पाणी जर भरशिरी प्लॉटमधून निघून गेलं तर मुळ्या अडचणीत येणार नाही, कारण पावसाळ्यात ह्या पांढऱ्या मुळ्या येतात. पावसाळी हवा सुटली पांढऱ्या मुळ्या येतात. पांढऱ्या मुळ्या सायटोकायनिन निर्मिती करतात. सायटोकायनिन निर्मिती वाढली की घडाच्या डोळ्यामधील घडाचा आकार वाढण्याला मदत होते. यावर्षी थोडी गुंतागुंतीची परिस्थिती होती, मला मान्य आहे. पांढऱ्या मुळ्या वाढू शकल्या नाहीत, वाढल्या त्या कुजल्या आणि त्यामुळं यावर्षी थोडे घड नाजूक असणार आहेत. पांढरे घड, घडकूज, घडगळ हे सगळे प्रश्न उद्भवणार आहेत. तरीसुद्धा तुम्ही जर त्या मूळ परिसरामध्ये सेंद्रिय पदार्थ असेल, सुपर फॉस्फेट असेल, सुपर फॉस्फेटची निवडी असेल, गंधक असेल, नेचर्स गोल्ड असेल, यासारख्या खतांचा जर तुम्ही अचूक पद्धतीने उपयोग केला तर एवढी काय गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होणार नाही. तर हेच या परिस्थितीमध्ये करता येईल. फार मोठा काय बदल करून करता येणं शक्य नाही. जे आहे ते व्यवस्थितपणे रुटीननं सुरू ठेवायचं. फक्त पाणी साठवून देऊ नका प्लॉटमध्ये. पाणी साठलं की प्रश्न निर्माण होतात. निचऱ्याद्वारे पाणी निघून गेलं तर प्रश्न निर्माण होत नाहीत. पाऊस हा पडलाच पाहिजे. पावसाची गरज आपल्याला आहे. एखाद्या वेळेस जास्त पाऊस पडतो, मग त्या पाऊस पडण्याच्या परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा कसा आपल्या जमिनीमधून होईल, पाणी साठलेलं कसं भरशिरी निघून जाईल, हे जर तुम्ही बघितलं तर फार मोठ्या गुंतागुंतीचा प्रश्न उद्भवत नाही. एप्रिल कटिंगमध्ये खताचं नियोजन अचूक करा, कारण ऑक्टोबर कटिंगपेक्षा खरं म्हणजे एप्रिल कटिंग हेच खूप महत्त्वाचं कटिंग आहे. इथं घड निर्मिती होते, घड्याचा आकार ठरतो, मण्याचा आकार ठरतो. ऑक्टोबर कटिंगला तुम्ही किती किती CPPU काही सगळ्या ह्या भानगडी केल्या खतं, तरीसुद्धा बऱ्याच वेळेला आपण बघतो मग मनी लांबत नाही, मण्याचा आकार वाढत नाही. खरं म्हणजे हे सगळं नियोजन एप्रिलला असायला पाहिजे. 60% खतं एप्रिलला आणि 40% खतं ऑक्टोबरला, अशा पद्धतीचं नियोजन तुमचं असायला पाहिजे. परंतु तुमचं नियोजन उलट असतं. एप्रिलला दिली तर 20-30% खतं, काही वेळेला खतंच दिली जात नाहीत. ऑक्टोबरला मात्र घर बघितले की खतं सुरू. तर अशा पद्धतीनं कधीच द्राक्षबागेचं योग्य नियोजन होऊ शकत नाही. योग्य नियोजनासाठी एप्रिलला 60-70% खतं जेवढी नियोजन आहे खत देण्यात, आपलं नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, जस्तलो, मॅंगनीज हे जे आहे त्यातली 70%, 60% तरी खतं कमीत कमी एप्रिल कटिंगमध्ये वापरा. तीच गोष्ट सेंद्रिय पदार्थांच्या बाबतीत आहे. त्या ठिकाणी योग्य नियोजन करा, म्हणजे ऑक्टोबरला तुम्हाला फारसा खर्च करावा लागणार नाही. मुळ्या कशा वाढतील हे पहा, कारण मुळ्यामध्ये राखीव अन्न साठा साठवला जातो आणि ह्या राखीव अन्न साठ्याच्या जोरावरच ऑक्टोबर कटिंगमधले पहिले डोळे फुटतात आणि पहिली 5-7 पानापर्यंतची जी वाढ आहे ती होते. कारण पान आलं मग की लगेच काय ते अन्न तयार करत नाही. पानानं अन्न तयार करण्यासाठी पानाचं वय 30 दिवस व्हावं लागतं. 30 दिवस होईपर्यंत मुळात आणि खोडात साठवलेलं अन्नच त्या फुटी उपयोगात आणतात आणि म्हणून मुळात कसा अन्न साठा होईल हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी मुळं कशी जास्त वाढतील, त्या जमिनीच्या परिसरामध्ये मुळ्या कशा जास्त वाढतील हे जर तुम्ही नियोजन योग्य पद्धतीनं केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. आता पुढचा प्रश्न आहे, गेल्या वर्षी मण्यावर बॅक्टेरियल करपा आला होता, तर यावर्षी त्यासाठी सुरुवातीपासून कसे नियोजन करता येईल. हे पहा, कुठल्याही रोगाचं सुरुवातीपासून नियोजन करणं हे काही असत नाही. रोगाच्या बाबतीत एक म्हणता येईल, उदाहरणार्थ डाउनी मिल्ड्यूचा विचार केला तर डाउनी मिल्ड्यू तो कोणत्या अवस्थेत येतो.
प्रथम कोणत्या म्हणजे द्रावणी रोगा 3 ते 5 पान अवस्थेमध्ये, मग तिथं पहिला स्प्रे डावणीसाठी, तिथंच पहिला स्प्रे. आणि पहिला स्प्रे डावणीसाठी घेताना तो उलटसुलट घ्या, सगळ्या पानावर औषध बसू द्या व्यवस्थितपणे. तुम्ही जर पहिला आणि दुसरा स्प्रे डावणीसाठीचा अचूक घेतला नाही तर प्लॉटमध्ये डावणी येणारच. म्हणजे प्रमाणसुद्धा योग्य ठेवा. एकरी 1 किलो मेलडीडीओ, एकरी 1 किलो करजट, एकरी 400 ग्रॅम ॲक्रोबॅट, त्यामध्ये काही कमी करू नका. तुम्ही काय करताय, 3 ग्रॅम मेलडीडीओ, मग पाणी किती, 150 लिटर, तर 450 ग्रॅम मेलडीडीओ. हे योग्य नाही. पाणी जरी तुम्ही 150 लिटर वापरलं तरीसुद्धा त्यामध्ये मेलडीडीओ किंवा करजट 900 ग्रॅम ते 1 किलो घालाच. ही योग्य मात्रा आहे प्रति एकर. तुम्ही म्हणाल स्कॉर्चिंग का येईल, हे होईल, काहीही होणार नाही. जी प्रति एकर मात्रा ठरलेली आहे ती प्रति एकर मात्रा कीटकनाशकाची असो, बुरशीनाशकाची असो, ती वापरा. कोणत्याही रोगाचा धोका राहणार नाही. बॅक्टेरियल डिसीज हा पाऊस आणि खूप उष्णता आणि पुन्हा सूर्यप्रकाश यावेळेला येतो. आणि मग त्यावेळेला तुम्ही नियोजन करा. पाऊस पडला, मणी तयार आहेत, ऊन पडलं, खूप ऊन पडायला लागलं, तर मग त्यावेळेला कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, कोसाईड असेल, यांचा शक्यतो उपयोग करा. बरेच लोक स्ट्रेप्टोसायक्लिन वगैरे यासारख्या किंवा इतर जी बुरशीनाशकं येतात त्यांचा, हे जीवाणूनाशकं येतात त्यांचा उपयोग करतात. पण त्यासाठी खरं म्हणजे चांगला पर्याय आहे तो म्हणजे ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा उपयोग करणे. मग ते कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, म्हणजे ब्लायटॉक्स वगैरे असेल, किंवा कोसाईड असेल, यांचा उपयोग करा. आणि मग खरंच रोग जास्त येण्याची शक्यता असेल तर त्यामध्ये जीवाणूनाशकं, मग स्ट्रेप्टोसायक्लिन वगैरे बाजारात खूप अशी जीवाणूनाशकं मिळतात, त्यांचा उपयोग करायला हरकत नाही. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, फ्लावरिंगमधील गळ, कूज तसेच मनी सेटिंग होताना होणारी गळ यासाठी मार्गदर्शन करावे. फ्लावरिंगमधील जी गळ किंवा कूज आहे ती मुख्यतः वाढणाऱ्या नत्रामुळं होते. तुम्ही टॉनिक जी वापरता, ती सगळी टॉनिक नत्रयुक्त आहेत, अमिनो ॲसिडयुक्त टॉनिक आहेत, त्यांचा शक्यतो उपयोग करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये मण्यामध्ये किंवा घडामध्ये कॅल्शियम कसं वाढेल, स्फुरद कसं वाढेल, बोरॉन कसे वाढेल, जस्त कसं वाढेल यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी या स्टेजमध्ये किंवा या स्टेजच्या अगोदर मॅग्झिचिल फ्लावरिंग हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जस्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात जस्त आहे, नंतर बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, नंतर कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. ही जी घडकूज आणि घडघड होऊ नये याच्यासाठी लागणारी सगळे द्रव्ये याच्यामध्ये आहेत. याशिवाय फ्लोरा अवस्थेमध्ये मण्याची वाढ होण्यासाठी जी पोषणद्रव्ये महत्त्वाची असतात ती सगळी पोषणद्रव्ये त्याच्यामध्ये असल्यामुळं घडकूज घडघड होणार नाही, मण्याची चांगली वाढ होऊ शकेल. याशिवाय आपलं एक उत्पादन आहे मॅग्झिसेट म्हणून. घडकूज आणि घडघड होऊ नये यासाठी मॅग्झिसेट एकरी 100 ते 200 मिली प्रमाण त्याचं आहे. त्याच्यामध्ये 500 ग्रॅम मॅग्झिचिल फ्लावरिंग मिसळायचं आणि त्याचा एकरी स्प्रे घ्यायचा. घडकूज आणि घडघड होत असतानाच स्प्रे घ्यायचा. घडकूज आणि घडघड माझी पुढं होईल म्हणून मॅग्झिसेट मारायचं असं करू नका. घडकूज आणि घडघड होत असतानाच मॅग्झिसेटचा स्प्रे घ्या, इतर वेळेला त्याचा स्प्रे घेऊ नका. तर असं जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितपणे घडकूज आणि घडघड यावर नियंत्रण आणता येईल. याशिवाय त्या स्टेजमध्ये कॅल्शियम कसं वाढेल, स्फुरद कसं वाढेल, बोरॉन कसं वाढेल, जस्त कसं वाढेल, मॉलिब्डेनम कसं वाढेल यासाठी प्रयत्न करा. तर त्यासाठी मी सांगितलं मॅग्झिचिल फ्लावरिंग आहे आणि मॅग्झी रिच आहे. मॅग्झी रिचमध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, ह्युमिक ॲसिड आहे, फुल्विक ॲसिड आहे, याशिवाय थोडंफार बोरॉन आहे. मॅग्झिचिल फ्लावरिंगमध्ये जस्त आहे, मॉलिब्डेनम आहे, बोरॉन आहे, याशिवाय इतर कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, सगळे असल्यामुळं त्याचा निश्चितपणे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला उपयोग होईल. शेवटी एकच विनंती करावीशी वाटते, तुम्हाला हे कसं वाटतंय, आम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन करतो हे कसं वाटतंय हे निश्चितपणे कळवा.
आम्हाला त्याचा आनंद होईल. आणि जर तुमचे असे कुठलेही प्रकारचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही निश्चितपणे आमच्याकडं भरपूर पाठवा. आम्ही त्यांची तुम्हाला अचूक उत्तरं देऊ. मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका की हे कसं विचारायचं, हे मला कमीपणाचं आहे माझ्या दृष्टीनं, लोकांना वाटेल मी अज्ञानी आहे किंवा हे असं काहीही नाही. कोणच सर्वज्ञानी असत नाही. तर तुमच्या मनातल्या ज्या ज्या शंका आहेत, ज्या ज्या अडचणी आहेत, त्या तुम्ही अगदी मुक्तपणे मोकळ्या मनानं खूप असे प्रश्न पाठवून तुम्ही त्याचा फायदा घ्या, एवढीच विनंती आपल्याला मी करतो.